तर पुण्यातली आपण दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येत आहे। पुण्यामध्ये प्रचाराचा धडाका आपल्याला बघायला मिळतोय। पुण्यामध्ये प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आणि त्या ठिकाणची आपण थेट दृश्य पाहतोय। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये प्रचार कार्यालयाचं उद्घाटन पार पडतंय। बारामती लोकसभा मतदारसंघात हे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन पार पडतं आहे। खरं म्हणजे निवडणूक कचेरी कार्यालयाच्या उद्घाटनासाठी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील पोहोचल्याचं आपण पाहिलं। नवले पुलाजवळच्या परिसरामध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत सुनेत्रा पवार यांच्या मध्यवर्ती निवडणूक कचेरीचं उद्घाटन अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं एकत्र आलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली असताना अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेत वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूक कचेरी कार्यालयांचं उद्घाटन करत त्या माध्यमातून प्रचाराची सगळी पुढची जी रणनीती आहे ती ठरवली जाते आहे आणि कार्यकर्ते एकत्र येण्याच्यासाठी म्हणून आणि निवडणुकीच्या साठी म्हणून कशा पद्धतीने नियोजन करायचं हे सगळं नियोजन या निवडणूक कचेरीच्या कार्यालयांमधून केलं जातं आणि त्याच्यासाठीचा हा सगळा जो धडाका आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर आहेत, तर सुनेत्रा पवार देखील आपल्याला बारामती मतदारसंघात दौऱ्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे। दोन्ही उमेदवारांकडून प्रचार केला जातोच आहे, मात्र त्यांचे जे नेते आहेत ते देखील या सगळ्या प्रचार यंत्रणेमध्ये नियोजनामध्ये कशा पद्धतीने सक्रिय आहेत ते पाहायला मिळत आहे या निवडणूक कचेरीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं। निश्चित ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।